तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ तुमचं खूप स्वागत आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता आपल्याला 2 दिवसापासून पाऊस चालू असल्यामुळे आज सध्या आता आपलं काम बंद होतं आणि बंद असल्यामुळे आता सध्या आपण राहुल मिस्त्री असेल मी असं सध्या घरी बसलो होतो आणि घरी बसला असताना मी सहज मोबाईल पाहत होतो तर आपल्या एका मित्राची कमेंट आली होती. त्यानं बऱ्याच वेळेस मला विचारलं पण होतं तर खरंच त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला खरं मला वेळ भेटला नाही तर मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तर आता आपल्याला नितीन भाऊचा एक प्रश्न आला होता तर त्यांनी कमेंट सुद्धा केली होती का म्हणजे प्लास्टर झाल्यानंतर नेमकं आपण प्लास्टरला वॉलपुट्टी मारली पाहिजे का जिप्सम मारलं पाहिजे म्हणजे. तर दोन्ही पद्धतीचे मी तुम्हाला फायदे आणि तोटे सांगणार आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या कामावरती प्रत्यक्षरित्या गेल्यानंतर ती पोझिशन पाहिल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने निर्णय घेतला पाहिजे. राहुल मिस्त्री आपल्यासोबत राहुल मिस्त्री एकदम सोप्या भाषेत सांगतील की तुम्ही कसा निर्णय घेतला पाहिजे. राहुल मिस्त्री नमस्कार. नमस्कार. सर्वात प्रथम भाऊनी प्रश्न विचारला हा अत्यंत योग्य आणि चांगल्या पद्धतीचं आहे. ज्यावेळेस नितीन भाऊ तुम्ही ज्यावेळेस तुम्ही प्लास्टरचं काम चालू करणार आहे त्यावेळेस त्याचं नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे भविष्यात नियोजन जर केलं तर तुम्हाला पुढे चालून कॉस्ट कमी येणार आहे, चांगल्या क्वालिटीचं तुमचं प्लास्टर होणार आहे. म्हणजे भविष्यात दीर्घकाळ काही अडचण येणार नाही. त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही योग्य मिस्त्री असेल किंवा ठेकेदार असेल ज्यावेळेस निवडताना 1-2 रुपये न पाहताना त्याचं संग चांगला व्यवहार केला पाहिजे आणि तुमच्या कामाची क्वालिटी कशी करायची त्याचं संग योग्य धरून घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे ज्यावेळेस तुम्ही ठरवणार आहे त्यावेळेस तुमचं प्लास्टर हे दोरीत आणि वळांब्यात कुठ लेवलमध्ये बॉटममध्ये म्हणजे अशा पद्धतीने जर प्लास्टर जर केलं तुम्ही त्याचे फायदे तुम्हाला भविष्यात तुम्हाला चांगल्या पद्धतीने पुट्टी करायला पाहिजे प्लास्टर करणार. जर तुम्ही अशा योग्य पद्धतीने जर प्लास्टर केला तर तुम्ही बिर्ला पुट्टी जर केली तर ही दीर्घकाळ टिकणारी म्हणजे वॉटरप्रूफ बिर्ला पुट्टी राहते. भविष्यात तिला पोपडे येणार नाही आणि तिला असे डबे पडून तुमचं प्लास्टर खराब होणार नाही. मेंटेनन्स कमी राहणार आहे. म्हणजे तुम्ही दीर्घकाळपर्यंत तुम्हाला त्याचं मेंटेनन्स करायची काही गरज पडणार नाही. म्हणजे तुमचा कॉस्ट आणि पैसा वाचू शकतो. त्याचबरोबर जर तुमचं प्लास्टर जर चांगल्या क्वालिटीचं होईल नसेल तुम्हाला जिप्सम करायची वेळ येईल तुम्ही जिप्सम बी करू शकता. पण ते जिप्सम जर केलं तुम्ही तर भविष्यात त्याचा कॉस्ट वाढणार आहे. तुम्ही 4-2 वर्षानंतर त्याला रिपेअरिंग करावं लागणार आहे. म्हणजे त्याला जर पाण्याचा जर प्रभावाच्या संपर्कात आले तर त्याला डबे पडणार आहे, खाली पडणार आहे किंवा मग तुमचं ज्या ठिकाणी काही सामान असं घसणार आहे तर तिथं असं त्याला गड्डे होणार आहे, स्क्रॅच पडणार आहे, क्रॅचेस पडणार आहे. म्हणजे तुम्हाला ते डबल रिपेअरिंग करावं लागणार. ते दीर्घकाळ टिकणार नाही. पण त्याचे काही फायदे बी त्याच्यावाले जे फिनिशिंग आहे एकदम स्मूथ राहते. म्हणजे तुमच्यावाली जर प्लास्टर घाण जर असलं तर एकदम स्मूथ आणि दोरीत राहते जिप्सम. ते जर केल्यानंतर तुम्हाला बिर्ला पुट्टी थोडीशी कमी लागणार आहे. बिर्ला पुट्टीचा हात मारायला लागणार आहे दीर्घकाळ टिकण्याकरता. त्याकरता जर तुमच्या प्लास्टर जर चांगल्या क्वालिटीचं होईल असेल तर शक्यतो तुम्ही बिर्ला पुट्टीच करा. आणि जर नसलच तुमचं प्लास्टर तुम्ही जिप्सम प्लास्टर बी करू शकतात. म्हणजे तुमच्या घराचे जे लुक आहे ते वाढणार आणि टेम्परेचर मेंटेन राहणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, ज्या पद्धतीने आता राहुल मिस्त्री एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं. तुम्ही एक तर नितीन भाऊ एक करा, तुम्ही प्रत्यक्षात तुमच्या साईटवरती जा, तिथली तुमची जी स्थानिक जे वातावरण असेल त्या वातावरणाला तुम्ही पाहूनच तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की तुमचं जर प्लास्टर जर चांगल्या पद्धतीनं चांगल्या क्वालिटीचं जर व्हायला असलं तर तुम्ही वॉलपुट्टी करू शकता. आणि जर तुमचं प्लास्टर जर झिकझॅक पद्धतीनं जर गड्डे गुड्डे जर असतील तर तुम्ही जे जिप्सम म्हणतो आपण ते पण लावू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते पण आम्हाला सांगितलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो आपल्याला फॉलो करायला तर मी विसरत राहते तर फॉलो करून नक्की घेत चला. आणि ज्यांच्या पण प्लास्टरचे कामं चालू असतील तर त्यांच्यापर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करायला विसरत जाऊ नका मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.